आपण नगराध्यक्ष पदाकरता जेवढ्या निवडणुका लढलो त्यापैकी 65% आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत। हा देखील एक रेकॉर्ड आहे। दुसरं, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाजपने एक अजून नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे, तो म्हणजे नगरसेवक निवडून आणण्याचा। मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 2017 साली आपणच एक नंबर पक्ष होतो, पण आपले 1500 नगरसेवक निवडून आले होते। यावेळी जवळपास 3000च्या वर नगरसेवक, दुपटीपेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत। आणि 6 पक्ष, इतक्या आघाड्या, इतके अपक्ष, असं सगळं असताना एकूण नगरसेवकांच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत। गेल्या 30 वर्षाचा मी स्टॅटिस्टिक्स पाहत होतो, तर त्यात हा रेकॉर्ड आहे। एवढे नगरसेवक नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठल्याच एका पक्षाचे आलेले नाही। त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रातल्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सरकारवर विश्वास दाखवलेला आहे, आपल्या कामाला एक प्रकारची पावती दिलेली आहे। आणि विशेषतः देशामध्ये आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी विश्वास आणि विकास याचं जे राजकारण तयार केलेलं आहे, त्याला प्रतिसाद हा प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मिळतो आहे। आणि तोच नागपूर जिल्हा असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र असेल, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। साधारणपणे 18-19 तर नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी बहुमतपूर्ण आपला आलाय, पण काही ना काही कारणाने अध्यक्ष आपले येऊ शकलेले नाहीत। आणि म्हणूनच मी असं म्हणेन की एक प्रचंड मोठं मॅन्डेट हे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालं आहे। आपल्या NDAला किंवा महायुतीला एक मोठं मॅन्डेट मिळालेलं आहे। आज आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर ज्या प्रकारे अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय आपला झालेला आहे, मला असं वाटतं की हा नागपूर जिल्ह्याच्या इतिहासातही एक प्रकारे अनेक विरोधकांचे किल्ले हे पूर्णपणे उद्ध्वस्तच झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि जवळजवळ सगळ्या मोठ्या ज्या नगरपालिका आहे, एक काटोलचा अपवाद सोडला तर सगळ्या मोठ्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं निवडून आलेलो आहोत। सावनेर सारखी नगरपालिका आहे की ज्या ठिकाणी काँग्रेस मुक्त अशा प्रकारची ती नगरपालिका आपण तयार केलेली आहे। आणि अशाच वेगवेगळ्या ज्या काही लोक ज्याच्यावर अधिकार सांगत होते, असे जेवढे वेगवेगळे विरोधी पक्षाचे नेते आहेत, या सगळ्या नेत्यांच्या त्या बालेकिल्ल्यांना आपल्या या सगळ्या नेत्यांनी एक प्रकारे उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे। आणि त्यामध्ये माझ्या समोर बसलेले जे लोक आहेत, आमचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आपले सगळे कार्यकर्ते, यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे। आणि म्हणून तुमचं